मंडळी नमस्कार. दिनांक 25 जून 2026 रोजी अयोध्या येथील राम मंदिरामध्ये चोरी झाल्याचं एका पोलीस कंप्लेंटद्वारे उघड झालं. हे उघड झाल्यानंतर हिंदुत्वाच्या विरोधी ज्या शक्ती आहेत आणि ज्यांना हिंदुत्वाच्या विरोधातली मतं वोट बँक म्हणून हवी आहेत, अशा सगळ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांना आणि विशेषत्वानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष अशा पक्ष आणि संघटनांवरती टीकेची झोड उठवायला सुरुवात केली. या सगळ्या विषयामध्ये अनेक प्रकारच्या भ्रांती हे हिंदुत्वाच्या विरोधी विचाराची लोक पसरवत आहेत. नेमका हा प्रकार काय, याची व्याप्ती काय आणि याच्या मागे चाललेलं राजकारण काय हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता याच्यावरती सगळ्यात प्रमुख आरोप कोण करते तर ती काँग्रेस. आता काँग्रेस काही धुतल्या तांदळासारखी आहे का, तर बिलकुल नाही. पण आज राम मंदिरामध्ये चोरी झाली आहे आणि तसं असताना दुसऱ्या कुठल्या गोष्टीवरती टीका करणं हे म्हणजे त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारल्यासारखं आहे. म्हणूनसाठी पिन पॉइंटेड याच विषयावरती राहून नेमका हा प्रकार काय आणि याच्या मागचं राजकारण काय ते समजून घेऊ. मित्रांनो, या विषयाच्या पहिल्या मुद्द्यामध्ये आपण गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊ. राम मंदिरामध्ये तिथे गेल्यानंतर जे भक्त दक्षिणा अर्पण करतात, त्या अर्पण केलेल्या दक्षिणा एका ठिकाणी गोळा केल्या जातात. त्या गोळा केल्यानंतर तिथे मोजल्या जातात. आता त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज, बाकी सगळ्या सुरक्षा साधनं नक्की आहेत. पण असं असताना देखील गुन्हा कसा घडला, तर साधारण पोलिसांना पाचारण केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की हे आरोपी मानवी कोंडाळं करतात सीसीटीव्ही फुटेज झाकण्यासाठी आणि त्यांच्यातलेच एक दोघं जण मोजलेल्या नोटांचे बंडल आपल्या कपड्यांमध्ये, सॉक्समध्ये लपवतात. तिथनं हे लपवलेले बंडल स्वच्छतागृहांमध्ये नेले जातात आणि तिथनं लंपास केले जातात. आता अशा पद्धतीने हा गुन्हा घडला. हा गुन्हा घडल्यानंतर अनियमितता लक्षात आल्यानंतर न्यासानं पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांना पाचारण केल्यानंतर त्याची सगळी चौकशी झाली. पोलिसांच्या कारवाईमध्ये अविनाश शुक्ला, टिन्नू यादव आणि सुभाष श्रीवास्तव यांच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली. नुसती अटकच नाही तर या 8 जणांच्याकडनं 80 लाख रुपये रोकड, सोन्या चांदीचे दागिने आणि 1121 अमेरिकन डॉलर देखील जप्त करण्यात आले. त्याचबरोबरीनं तपासाची व्याप्ती वाढवून उत्तर प्रदेश पोलिसांनी या लोकांनी काही स्थावर जंगम मालमत्ता नजीकच्या काही कालखंडात खरेदी केल्यात का याचा सुद्धा शोध लावायला सुरुवात केली. मित्रांनो, ही या गुन्ह्याची व्याप्ती आहे. या पद्धतीनं हा गुन्हा घडला. आता याच्याबद्दल वेगवेगळ्या भ्रांती पसरवल्या जातात आणि म्हणूनसाठी नेमका गुन्हा काय घडला ते समजणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते मी आपल्याला सांगितलं. या विषयाच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये हा गुन्हा लपवता आला असता का या विषयात जरा आपण विचार करू का. कारण विरोधक आरोप करतात की यांना करोडो रुपये ढापायचे होते. मग हा गुन्हा उघडकीस कसा आला ते जरा पाहणं गरजेचं आहे आणि हा लपवता आला असता का तेही पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कुठलं स्टिंग ऑपरेशन झालं का, तर नाही. कुठल्या पत्रकारानं शोध पत्रकारिता केली का, तर बिलकुल नाही. तर हा गुन्हा उघडकीस कसा आला, तर न्यासानी याची कंप्लेंट पोलिसांमध्ये केली. म्हणजे सोप्या शब्दात आपण विचार करायचं झालं तर एखाद्या चोराला चोरी करायची आहे तर तो चोरी करून पोलिसांकडे जाईल का, तर बिलकुल जाणार नाही. न्यासाला याच्यामध्ये चोरी करायचीच नव्हती. तिथे असलेले काही कर्मचारी चुकीचं काम करत होते, त्यांना मात्र शिक्षा झाली पाहिजे ही न्यासाची भूमिका होती. आणि म्हणूनसाठी न्यासाने उत्तर प्रदेश पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून SITची देखील मागणी केली. आता मित्रांनो, लपवता आला असता का, तर त्याचा पण आपण जरा विचार करू. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं बहुमत असलेलं सरकार आहे. गोरक्षनाथ पीठाचे पीठाधीश्वर महंत योगी आदित्यनाथ हे प्रखर हिंदुत्ववादी नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. असं असताना देखील हा गुन्हा लपवला नाही, कारण का न्यासाची भूमिका हा गुन्हा दडपण्याची, लपवण्याची नव्हती आणि नाही. आणि म्हणूनसाठी कंप्लेंट केली गेली आणि त्याही पुढे जाऊन SITची चौकशीची मागणी करण्यात आली. मित्रांनो, आता तिसऱ्या मुद्द्यावरती येऊ की ह्याच्यावरती जे राजकारण केलं जाते. 2017-2022 या उत्तर प्रदेशच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं. आता पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि अखिलेश यादव असतील, मायावती असतील, यांना जर जिवंत राहायचं असेल राजकीय दृष्ट्या तर या मुद्द्याचा मोठा वापर करून घ्यावा लागेल. आता महाराष्ट्रात देखील अनेक लोक, म्हणजे कोण, तर शिवसेना, उबाठा हे सुद्धा या विषयावरती टीका करतायत, कारण त्यांना त्यांची हरवलेली राजकीय जमीन पुन्हा एकदा मिळवायची आहे. आता यातला तिसरा पक्ष सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे काँग्रेस. आजपर्यंत ज्यांनी रामाचं अस्तित्व मान्य केलं नाही तीच काँग्रेस आज तिथल्या अपहारावरती बोलतीये. काँग्रेसचे अनेक नेते, मग त्याच्यामध्ये पवन खेडा यांच्यासारखे नेते याच्यावरती मुखर होऊन बोलतायत.
तिथे झालेल्या चोरीवरती बोललं पाहिजे का? तर बिलकुल बोललं पाहिजे. त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी बोललं पाहिजे का? बिलकुल बोललं पाहिजे. पण हे सगळं सोडून हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचं प्रतीक असलेले प्रभू रामचंद्र आणि त्यांचं मंदिर याची वैचारिक विटंबना करण्याचं पाप हे विरोधक करतायत. मित्रांनो, या सगळ्या पाठीमागे एक राजकारण आहे आणि ते राजकारण कशा पद्धतीने पुढे जातं हे बघणं औत्सुक्याचं आहे. पण आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की त्या ठिकाणी चोरी झाली का? तर बिलकुल झाली. व्हायला नव्हती पाहिजे का? तर व्हायला नव्हती पाहिजे. पण ज्यांनी चोरी केली त्या 8 नालायकांमुळे समस्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटना नालायक ठरत नाहीत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, ज्यांनी चोरी केली त्यांच्यावरती अटकेची कारवाई झाली, त्यांच्याकडनं मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि त्यांना इथून पुढे अनेक गोष्टी भोगाव्या लागणार आहेत. मला पुन्हा एकदा न्यासाचं आदरणीय चंपतरायजींचं अभिनंदन करावं असं वाटतंय की त्यांनी लोकनिंदेचा विचार न करता, त्यांना कल्पना होती हे केल्यानंतर, ही कंप्लेंट दाखल केल्यानंतर, हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर हिंदुत्वाच्या विरोधी विचारशक्ती आपल्याला टार्गेट करतील, तरीही त्यांनी हा घडलेला चुकीचा प्रकार उघडकीस आणला. मला पुन्हा एकदा न्यासाचं आदरणीय चंपतरायजींचं अभिनंदन करावं असं वाटतंय. मित्रांनो, या सगळ्या विषयामध्ये आपण आपल्या यंत्रणांवरती विश्वास ठेवला पाहिजे. जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणलं पाहिजे, पण जे योग्य आहे त्याला आपल्याला साथच द्यावी लागेल. धन्यवाद.